आज नाशिक जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्च मुंबईकडे कूच करत आहे। गेल्या 6-7 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांसाठी आंदोलन सुरू आहेत। विदर्भामध्ये अतिवृष्टीने झालेले नुकसान भरपाईच्या संदर्भात, कर्जमाफीच्या संदर्भात आंदोलन झालं। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मराठवाड्यामध्ये आंदोलन झालं। पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे जमीन अधिग्रहणाच्या संदर्भामध्ये शक्तीपीठसाठी जबरदस्तीने घेत असलेल्या जमिनीच्या संदर्भात आंदोलन सुरूच आहे। गेल्या आठवड्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये चारोटी ते पालघर हजारो लोक चालत आली आणि त्या ठिकाणी ठिय्या मारून बसलेले होते। आज नाशिक जिल्ह्यामधले सुद्धा लोक हे लॉंग मार्चच्या साठी आता मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत। महाराष्ट्रामध्ये जे प्रश्न आहेत, जमीन अधिग्रहणाचा प्रश्न असेल, वनाधिकारचा प्रश्न असेल, कर्जमाफीचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून भिजत पडलेले आहेत। म्हणून सातत्यानं ही आंदोलन करण्याची गरज हे किसान सभेला वाटते आहे।